नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. मागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन ह्या चॅप्टरवर साधारण 7-8 प्रॉब्लेम घेऊन तो चॅप्टर या ठिकाणी संपवलेला आहे. आणि आज आपण इन्कम टॅक्स ह्या विषयाचा दुसरा चॅप्टर या ठिकाणी सुरू करणार आहोत. 4th सेमिस्टरचा दुसरा चॅप्टर, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस किंवा इतर मार्गाने उत्पन्न. तर पहा, उत्पन्नाचे एकूण 5 मार्ग आहेत. त्यापैकी पहिले 4 म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन अँड इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, असे हे 4 उत्पन्नाचे स्रोत आहेत. ह्या 4 स्रोतच्या अंडर जे उत्पन्न येत नाही किंवा ज्या ज्या प्रकारचं उत्पन्न येत नाही किंवा टॅक्सेबल होत नाही, असे सर्व उत्पन्न इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ह्या हेडखाली निर्धारित केले जातात आणि त्यावर टॅक्स लावला जातो. द इन्कम विच इज नॉट टॅक्सेबल इन एनी ऑफ फर्स्ट 4 हेड्स ऑफ इन्कम, इट इज रिटन इन धिस लास्ट हेड ऑफ इन्कम. सच इन्कम इज कॉल्ड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर पहा, सर्वात शेवटचा उत्पन्नाचा मार्ग म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्स हा 5वा उत्पन्नाचा स्रोत आहे. पहिले 4 उत्पन्नाचे स्रोत आपण अभ्यासलेले आहेत. तर यामध्ये प्रत्येक उत्पन्नासाठी सेपरेट हेड आहे. पहिले 4 म्हणजे सॅलरीपासूनचं उत्पन्न सॅलरी ह्या हेडखाली निर्धारित केलं जाईल. हाऊस प्रॉपर्टीपासून मिळालेलं उत्पन्न हाऊस प्रॉपर्टी ह्या हेडखाली म्हणजे निर्धारित केलं जाते. बिझनेस किंवा प्रोफेशनपासून मिळालेलं उत्पन्न इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन ह्या हेडखाली निर्धारित केलं जाते. आणि कॅपिटल गेनशी संबंधित जे काही उत्पन्न आहे ते कॅपिटल गेन ह्या हेडखाली म्हणजे निर्धारित केलं जाते आणि त्याच्यावर टॅक्स लावला जातो. परंतु इन्कम फ्रॉम अदर सोर्स हा एक उत्पन्नाचा असा मार्ग आहे की ज्या मार्गामध्ये अनेक उत्पन्न टॅक्सेबल ठरतात. म्हणजे जे उत्पन्न मागील किंवा पहिल्या 4 उत्पन्नाच्या शीर्षकाखाली किंवा हेडखाली टॅक्सेबल नाहीत, असे सर्व उत्पन्न इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ह्या हेडखाली टॅक्सेबल ठरतात. तर इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेडखाली टॅक्सेबल होणारी उत्पन्न कोणती आहेत, त्याची एक जनरल यादी या ठिकाणी दिलेली आहे. ती यादी मी या ठिकाणी आपणाला सांगतो. कोणकोणते उत्पन्न ह्या हेडखाली येतात. इन्कम फ्रॉम डिव्हिडंड, तर पहा, लाभांशापासून मिळणारं उत्पन्न. जर लाभांशापासून मिळणारं उत्पन्न असेल तर ते ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. परंतु त्याला अपवाद आहे. डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम इंडियन कंपनी अँड UTI शॅल बी एक्झम्प्ट विथ इफेक्ट फ्रॉम असेसमेंट इयर 2004-5. 2004 पासून जर लाभांश देणारी भारतीय कंपनी असेल आणि UTIचे युनिट त्याच्यावर आपणाला लाभांश मिळत असेल तर तो लाभांश पूर्णतः करमुक्त आहे. आणि असेसमेंट इयर 2017-18 पासून डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम डोमेस्टिक कंपनीज शॅल बी चार्जेबल टू टॅक्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 115 BBDA ह्या अंतर्गत ते टॅक्सेबल होईल. त्यानंतर दुसरं उत्पन्न आहे कॅज्युअल इन्कम. आता ह्या कॅज्युअल इन्कममध्ये कोणकोणत्या प्रकारचे कॅज्युअल इन्कम म्हणजे नैमित्तिक उत्पन्न, जे विशिष्ट प्रसंगीच आपणाला प्राप्त होते, ते नियमितपणे मिळत नाही किंवा पुन्हा पुन्हा ते मिळत नाही, अशा उत्पन्नाला नैमित्तिक उत्पन्न असे म्हणतात किंवा कॅज्युअल इन्कम म्हणतात. यामध्ये विनिंग फ्रॉम लॉटरी, इन्कम फ्रॉम क्रॉसवर्ड पझल, इन्कम फ्रॉम रेसेस इन्क्लुडिंग हॉर्स रेस, इन्कम फ्रॉम प्लेइंग कार्ड, इन्कम फ्रॉम बेटिंग, गॅम्बलिंग, अशा प्रकारचे जे उत्पन्न आहेत ते उत्पन्न किंवा एखादं बक्षीस आपणाला मिळालेलं असेल त्यापासून काही उत्पन्न मिळालेलं असेल तर ते उत्पन्न इन्कम फ्रॉम म्हणजे कॅज्युअल इन्कम म्हणून मानलं जाते आणि ते उत्पन्न ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज प्रोव्हाइडेड द असेसी डज नॉट ट्रेड इन द सेल अँड परचेस ऑफ सिक्युरिटी, म्हणजे ज्या करदात्याचा सिक्युरिटी खरेदी विक्रीचा व्यवसाय नाही अशा करदात्याने जर समजा सिक्युरिटी खरेदी केलेली असतील तर
त्याच्यावर त्याला व्याज मिळालं तर ते अदर सोर्स या हेडखाली टॅक्सेबल होईल. त्यानंतर नॅशनल सेविंग सर्टिफिकेट येट इश्यूअर मिळालेलं व्याज. त्यानंतर इंटरेस्ट ऑन रिइन्व्हेस्टेड इंटरेस्ट ऑन नॅशनल सेविंग सर्टिफिकेट. नॅशनल सेविंग सर्टिफिकेटवर आपणाला जे वर्षाच्या शेवटी व्याज मिळते ते आपण पुन्हा रिइन्व्हेस्ट करतो, असं रिइन्व्हेस्टेड व्याज. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन सिक्युरिटीज ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या जर त्या सिक्युरिटी असतील आणि त्याच्यावर काही आपणाला व्याज मिळालं तर ते करपात्र आहे ह्या हेडखाली. त्यानंतर अदर टाईप ऑफ इंटरेस्ट एक्सेप्ट इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट और सेविंग डिपॉझिट, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन लोन. जर समजा आपणाला कर्जावर व्याज मिळालेलं असेल किंवा मुदत ठेवीवर व्याज मिळालेलं असेल, बचत ठेवीवर व्याज मिळालेलं असेल तर ते ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज ऑफ फॉरेन गव्हर्मेंट, विदेशी सरकारच्या सिक्युरिटीवर मिळणारं व्याज हे पूर्णतः टॅक्सेबल आहे. रेम्युनरेशन रिसिव्ड ॲज एक्झामिनर ऑफ एक्झामिनेशन टू एनी टीचर अदर दॅन हिज एम्प्लॉयर. म्हणजे त्यांच्या मालकाकडून, शिक्षकाच्या मालकाकडून, ज्यांच्याकडे ते काम करतात अशा मालकाव्यतिरिक्त इतर संस्थेकडून जर त्यांना एक्झामिनर म्हणून त्या ठिकाणी काही रेम्युनरेशन मिळत असेल, परीक्षेतले पेपर तपासलेले, जसं आता आम्हाला विद्यापीठाकडून रेम्युनरेशन मिळते तर ते रेम्युनरेशन इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. त्यानंतर रेम्युनरेशन रिसिव्ड एक्झामिनर टू ॲन ॲडव्होकेट ऑर प्रोफेशनल पर्सन. म्हणजे वकील हे लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात आणि त्यांनी जर पेपर तपासणीचं काम केलं तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं रेम्युनरेशन हे अदर सोर्स या हेडखाली टॅक्सेबल होईल. त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम रॉयल्टी, रॉयल्टीपासून मिळालेलं उत्पन्न. त्यानंतर इन्कम फ्रॉम ब्रिक्स मेकिंग लँड, ज्या ठिकाणी आपण विटा बनवतो अशा जमिनीपासून मिळणारं उत्पन्न हे या ठिकाणी, म्हणजे ज्या जमिनीवर विटाचा कारखाना चालू आहे अशा जमिनीच्या भाड्यापासून मिळालेलं उत्पन्न हे ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. फीस अलाउन्स अँड अदर रेम्युनरेशन रिसिव्ड टू डायरेक्टर ऑफ ए कंपनी बाय द कंपनी. म्हणजे कंपनीकडून कंपनीच्या डायरेक्टरला फीस अलाउन्स किंवा इतर प्रकारचे भत्ते मिळालेले असतील तर ते ह्या हेडखाली टॅक्सेबल होतात. कमिशन रिसिव्ड टू ए पर्सन फॉर द सेल ऑफ शेअर्स ऑफ कंपनी. कंपनीचे शेअर्स विकून दिल्यामुळे काही लोकांना, म्हणजे ब्रोकर म्हणता येईल त्यांना, ब्रोकरला जे कमिशन मिळते ते कमिशन ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. त्यानंतर इन्कम रिसिव्ड फ्रॉम हॅट किंवा मार्केट, यात्रा किंवा मार्केट ज्या जागेवर भरवतो त्या जागेपासून मिळालेलं उत्पन्न हे ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. अनडिस्क्लोज्ड इन्व्हेस्टमेंट मनी और ज्वेलरी, इन्कम फ्रॉम अनडिस्क्लोज्ड सोर्सेस. आपण काही म्हणजे ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करतो, ती इन्व्हेस्टमेंट आपणाला त्या ठिकाणी सांगता येत नाही, अशा म्हणजे जमिनीमध्ये किंवा ज्वेलरीमध्ये आपण जर काही गुंतवणूक केलेली असेल किंवा अनडिस्क्लोज्ड सोर्सेसपासून काही उत्पन्न असेल आपणाला तर ते ह्या ठिकाणी टॅक्सेबल आहे. त्यानंतर इन्कम रिसिव्ड फ्रॉम रायटिंग आर्टिकल इन मॅगझिन ऑर न्यूजपेपर. आपण न्यूजपेपरमध्ये, मॅगझिनमध्ये काही आर्टिकल लिहित असाल आणि त्या मॅगझिनच्या न्यूजपेपरच्या मालकाकडून आपणाला जे मिळालेलं मानधन आहे ते मानधन. सॅलरी ऑफ एनी मेंबर ऑफ पार्लमेंट ऑर असेंब्ली. मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा, आणि असेंब्ली म्हणजे विधानमंडळ आणि विधान परिषद यांच्या मेंबरला, आमदार खासदारांना मिळणारं वेतन ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे, कारण ते कर्मचारी नाहीत. कर्मचारी असते तर इन्कम फ्रॉम सॅलरी ह्या हेडखाली ते गेलं असतं. त्यानंतर इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चरल लँड सिच्युएटेड आउटसाईड इंडिया. म्हणजे भारताबाहेर एखाद्याची जमीन असेल आणि त्या जमिनीपासून, शेतजमिनीपासून काही उत्पन्न मिळालेलं असेल तर ते ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. किंवा इन्कम फ्रॉम फॉरेन ॲग्रिकल्चरल लँड, विदेशामध्ये आपली जमीन आहे आणि त्या शेतजमिनीपासून मिळालेलं उत्पन्न या ठिकाणी टॅक्सेबल होईल. इन्कम फ्रॉम सबलेटिंग ऑफ हाऊस प्रॉपर्टी फुली ऑर पार्शियली बाय द टेनंट हॅविंग हाऊस ऑन रेंट. समजा एखाद्या भाडेकरूनं एखादं घर भाड्याने घेतलेलं आहे आणि ते पुन्हा पोट भाडेकरूला भाड्याने दिलेलं असेल तर त्याला सबलेटिंग असे म्हणतात. अशा लेटिंगपासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न ह्या ठिकाणी टॅक्सेबल होते.
त्यानंतर पुढे दिले पहा, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन अनरेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड ओनली ऑन दोज पार्ट विच इज कॉन्ट्रीब्युशन ऑफ एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉईचा जेवढा हिस्सा आहे तेवढा हिस्सा आपण अनरेकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडला कॉन्ट्रीब्यूट करतो आणि त्याच्यावर जे व्याज मिळते ते व्याज या ठिकाणी टॅक्सेबल आहे. त्यानंतर कमिशन रिसिव्ड टू डायरेक्टर ऑन शेअर्स ऑफ द कंपनी. एखाद्या कंपनीच्या शेअर्सवर एखाद्या डायरेक्टरला कमिशन मिळालेलं असेल तर ते या ठिकाणी टॅक्सेबल आहे. त्यानंतर अमाऊंट पार्शियली ऑर टोटली फ्रॉम विड्रॉल फ्रॉम द अमाऊंट डिपॉझिटेड इन नॅशनल सेविंग स्कीम अंडर सेक्शन 80 CCA. तर पहा, अंडर सेक्शन 80 CCA नुसार जर आपण नॅशनल सेविंग स्कीममधून काही पैसे उचललेले असतील किंवा व्याज उचललेलं असेल तर ते या ठिकाणी टॅक्सेबल होईल. अंडर सेक्शन 60 to 64 व्हेन द इन्कम ऑफ पर्सन इज टू बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ असेसी. इन्कम फ्रॉम रेंट ऑफ लँड ऑर प्रॉपर्टी केप्ट ऑन लीज. जर समजा आपण एखादी जमीन ओपन प्लॉट आहे किंवा ओपन लँड आहे ती भाड्याने घेतलेली आहे किंवा एखादी जमीन लीजवर आपण दिलेली आहे आणि लीजच्या रूपाने मिळणारं जे उत्पन्न आहे ते अदर सोर्स ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. भाडेपट्टीवर म्हणतो आपण त्याला. त्यानंतर इन्शुरन्स कमिशन म्हणजे जे विमा एजंट आहेत त्यांना मिळणारं जे उत्पन्न आहे ते कमिशनच्या रूपाने मिळते आणि ते उत्पन्न अदर सोर्स ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. त्यानंतर इन्कम फ्रॉम लेटिंग आउट ट्रेडमार्क. आता पहा, काही व्यापारी काय करतात, आपलं जे ट्रेडमार्क आहे ते भाड्याने देतात आणि त्याच्यापासून त्यांना उत्पन्न मिळते, ते टॅक्सेबल आहे. त्यानंतर ॲन्युटी रिसिव्ड अंडर एनी विल ऑर कॉन्ट्रॅक्ट इट डज नॉट इन्क्लूड दॅट ॲन्युटी विच इज रिसिव्ड टू ॲन एम्प्लॉई फ्रॉम हिज एम्प्लॉयर. फक्त ही ॲन्युटी वार्षिकी मालकाकडून मिळालेली नसावी. आलं लक्षात. ही अंडर विल किंवा अंडर कॉन्ट्रॅक्ट आपणाला जर मिळालेली असेल तर ती ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. रेंट रिसिव्ड आउट ऑफ मशीन प्लांट अँड फर्निचर टुगेदर विथ द रेंट ऑफ बिल्डिंग इफ मशीन प्लांट अँड फर्निचर कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम बिल्डिंग प्रोव्हाइडेड धिस इन्कम इज नॉट टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. तर पहा, एखाद्याचा कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये मशीन असते, प्लॅन्ट असते, फर्निचर असते आणि बिल्डिंग असते आणि जमीन पण असते. असं जर समजा त्यांनी भाड्याने दिलेलं असेल, स्वतः त्यांना चालवणं शक्य नाही, मग त्यांनी दुसऱ्याला भाड्याने दिलेलं असेल आणि त्यांना भाड्याच्या रूपाने मिळणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न म्हणजे ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. पण मशीन वेगळी भाड्याने दिलेली आहे, प्लॅन्ट वेगळी दिली आहे, फर्निचर वेगळी दिलं आहे किंवा बिल्डिंग वेगळी दिली आहे, असं वेगवेगळं किंवा अलग अलग करून दिलेलं असेल आणि जे काही भाडं मिळालेलं असेल ते मात्र भाडं ह्या हेडखाली टॅक्सेबल होत नाही. तर हे सर्व मालमत्ता एकत्रितपणे भाड्याने देणं आवश्यक आहे. इन्कम फ्रॉम फिश मार्केट, ज्या ठिकाणी फिश मार्केट भरवलं जाते अशा जमिनीपासून मिळणारं भाडं हे टॅक्सेबल आहे. त्यानंतर अमाऊंट ऑफ ग्रॅच्युइटी रिसिव्ड विच इज इन एक्सेस ऑफ एक्झम्पशन लिमिट टू लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आफ्टर द डेथ ऑफ नॉन गव्हर्मेंट एम्प्लॉई. म्हणजे खाजगी कर्मचाऱ्याला मिळणारी ग्रॅच्युइटीची जी रक्कम आहे ती रक्कम एक्झम्पशन लिमिटपेक्षा जास्त असेल तर जेवढी जास्त आहे तेवढं या ठिकाणी टॅक्सेबल होईल. इंटरेस्ट ऑन रिफंड ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स आपल्याला काही रिफंड होणार असेल आणि तो होण्यासाठी विलंब झाला असेल तर त्या विलंबासाठी आपल्याला व्याज मिळते आणि ते व्याज ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. इंटरेस्ट रिसिव्ड आउट पेमेंट ऑफ ॲडव्हान्स इन्कम टॅक्स. आपण ॲडव्हान्समध्ये जर इन्कम टॅक्स पेड केलेला असेल आणि त्याच्यावर काही व्याज मिळालेलं असेल तर ते ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. त्यानंतर टिप्स ऑर प्राईज रिसिव्ड टू पर्सन ॲज वेटर ऑर टॅक्सी ड्रायव्हर फ्रॉम अनदर पर्सन हू इज नॉट द एम्प्लॉयर. तर पहा, आपण हॉटेलमध्ये जातो, जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर तिथल्या वेटरला काही टिप्स देतो. 25-30 मोठमोठ्या हॉटेलमध्ये ही 500पर्यंत 1000पर्यंत टिप्स असते. त्यांनी चांगली सेवा दिल्याबद्दल अशा पद्धतीने टिप्स दिली जाते. किंवा एखाद्या टॅक्सी ड्रायव्हरने आपणाला त्याच्या टॅक्सीने इच्छित स्थळी सुखरूप पोहोचलेलं असेल तर आपण त्याला त्या ठिकाणी टिप देतो. तर अशा टिपच्या रूपाने किंवा प्राईजच्या रूपाने मिळणारं जे उत्पन्न आहे ते अदर सोर्स या हेडखाली टॅक्सेबल होते. त्यानंतर इन्कम ऑन बेटिंग आउट ऑन रेंट द होल
सेल, ट्रेड और बिझनेस. फॅमिली पेन्शन हे सुद्धा ह्या ठिकाणी टॅक्सेबल आहे. इन्कम फ्रॉम बरेन लँड. आता बरेन लँड म्हणजे नापीक जमीन. आता नापीक जमीन ज्या जमिनीमध्ये कसल्याही प्रकारचं पीक येत नाही अशी जमीन आपण भाड्याने देतो किंवा कुणाला तरी वापरायला देतो, तर अशा जमिनीपासून मिळणारं उत्पन्न हे टॅक्सेबल आहे. कमिशन रिसिव्ड टू ए डायरेक्टर इन एक्सचेंज ऑफ गिविंग गॅरंटी टू द बँक फॉर द लोन टू द कंपनी. म्हणजे एखाद्या कंपनीचा गॅरंटर होण्यासाठी डायरेक्टरने संमती दिली तर त्याला त्या ठिकाणी कमिशन द्यावं लागते, कारण कर्ज घ्यायचं असेल तर गॅरंटर आवश्यक आहे आणि गॅरंटी असल्याशिवाय बँका कर्ज देत नाही. मग हे डायरेक्टर काय करतात, गॅरंटी देतात आणि त्यांना जे कमिशन मिळते त्या गॅरंटी दिल्यामुळे ते ह्या ठिकाणी टॅक्सेबल आहे. त्यानंतर आहे पहा व्हॉल्युंटरी पेमेंट बाय कंपनी टू एनी मेंबर ऑफ फॅमिली हॅविंग सबस्टॅन्शियल इंटरेस्ट इन द कंपनी. कंपनीमध्ये ज्याचं हित गुंतलेलं आहे अशा व्यक्तींना कंपनीने काही व्हॉल्युंटरी स्वइच्छेने पेमेंट केलेलं असेल तर ते पेमेंट. त्यानंतर क्रिकेट प्लेयरच्या बाबतीमध्ये आहे पहा, म्हणजे मॅचेस प्लेड बाय क्रिकेटर त्यांना मिळणारं जे उत्पन्न आहे. इन्कम टू क्रिकेट प्लेयर हू हॅव बीन सिलेक्टेड फॉर प्लेइंग क्रिकेट इन इंडियन टीम. द फॉलोइंग आर द रूल्स फॉर मेकिंग देअर इन्कम टॅक्सेबल अंडर धिस हेड. भारतीय खेळाडू ज्यांची भारतीय टीममध्ये क्रिकेट टीममध्ये निवड झालेली आहे भारताकडून खेळण्यासाठी, अशा खेळाडूचं उत्पन्न हे खालीलप्रमाणे टॅक्सेबल ठरवलं जाते. त्यामध्ये नंबर अ आहे पहा, टेस्ट मॅचेस प्लेड इन इंडिया. भारतामध्ये जर समजा टेस्ट मॅचेस खेळले जाणार असतील तर त्याला BCCIकडून जे काही मानधन मिळते त्या मानधनाच्या 75% रक्कम खर्च झाली असं गृहीत धरून 75% रक्कम एक्झम्प्ट केली जाते आणि बाकीचे 25% रक्कम ही टॅक्सेबल केली जाते. टेस्ट मॅचच्या बाबतीमध्ये जर समजा त्याला 100 रुपये मिळत असतील तर त्याच्यातले 75 रुपये एक्झम्प्ट होतात आणि 25 रुपये टॅक्सेबल होतात. आणि अदर मॅचेस प्लेड इन इंडिया. आता मग अदर मॅचेस म्हणजे कोणते, जे रणजी मॅचेस आहेत किंवा वन डे मॅचेस आहेत, 2020 मॅचेस आहेत, हे भारतामध्ये खेळले जात असतील तर अशावेळी त्यांना मिळणारं बोर्डाकडून मिळणारं जे काही मानधन आहे ते खर्च झालं असं गृहीत धरून 100% त्या ठिकाणी एक्झम्पशन दिलं जाते, म्हणजे त्याच्यावर त्या उत्पन्नावर कर लावला जात नाही. मॅचेस प्लेड आउटसाईड इंडिया. समजा भारतीय टीम ही भारताच्या बाहेर दौऱ्यावर जात असेल इतर देशामध्ये, तर अशावेळी त्या क्रिकेटरला मिळणारं जे काही मानधन आहे त्या मानधनापैकी 50% रक्कम ही खर्च झाली म्हणून ती एक्झम्प्ट केली जाते आणि 50% रक्कम टॅक्सेबल केली जाते. तर क्रिकेट प्लेयरच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे नियम आहेत. टेस्ट मॅच भारतात खेळले, जेवढं काही मानधन मिळालं त्याच्या 75% एक्झम्प्ट होईल, 25% टॅक्सेबल होईल. भारतामध्ये इतर मॅचेस खेळलेले असतील, म्हणजे वन डे असेल, 2020 असेल, रणजी मॅचेस असतील किंवा अन्य कोणत्या प्रकारचे मॅचेस असतील तर त्यापासून मिळालेलं उत्पन्न हे पूर्णतः करमुक्त आहे. त्यानंतर भारताच्या बाहेर जर मॅचेस खेळले तर जेवढं उत्पन्न मिळणार आहे मानधन त्याच्या 50% करमुक्त आणि 50% टॅक्सेबल. त्यानंतर की मनी इन्शुरन्स पॉलिसीच्या अंतर्गत मिळालेली रक्कम, बोनससह मिळालेली रक्कम ही ह्या हेडखाली टॅक्सेबल आहे. त्यानंतर एनी कॅश गिफ्ट एक्सिडिंग ₹50,000 इन टोटल रिसिव्ड बाय ॲन इंडिव्हिज्युअल ऑर HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली इन द प्रिव्हियस इयर ऑन ऑर आफ्टर 1 October 2009 but before 1 February 2017 from unrelated person without consideration whole amount shall be taxable. आता पहा, 1 ऑक्टोबर 2009 नंतर परंतु 1 एप्रिल 2017 पूर्वी एखाद्या आपल्याशी संबंधित नसलेल्या परक्या व्यक्तीकडून कुठलाही मोबदला न घेता 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयाचं गिफ्ट आपणाला मिळालेलं असेल तर ते गिफ्ट या हेडखाली टॅक्सेबल होईल थर्ड पार्टीकडून, त्याच्याशी आपला कुठलाही नातेसंबंध नसेल अशा व्यक्तीकडून. त्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीमधून काढून टाकलेलं आहे
इफ ॲन एम्प्लॉई इज टर्मिनेटेड फ्रॉम द सर्विस or some changes in service condition are done for this termination and changes in condition, any compensation is received or receivable, it will be taxable in the head income from other source. तर ह्या हेड खाली हे टॅक्सेबल आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीमधून काढून टाकलेला असेल आणि त्यामुळे त्याला काही नुकसान भरपाई मिळालेली असेल तर ती नुकसान भरपाई, किंवा त्याच्या सर्व्हिस कंडिशनमध्ये काही चेंज झालेले असतील आणि त्यामुळे त्याचं काही नुकसान होणार असेल तर ते नुकसान त्याला मिळालेलं असेल तर त्या नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॉम्पेन्सेशन 50% इंटरेस्ट ऑन कॉम्पेन्सेशन और एन्हान्स्ड कॉम्पेन्सेशन. तर हे जे कॉम्पेन्सेशन आहे, मिळायला उशीर झाला तर त्याच्यावरचं जे काही व्याज आहे ते व्याज 50% ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. ॲडव्हान्स मनी फॉरफिटेड रिसिव्ड इन द कोर्स ऑफ निगोशिएशन फॉर ट्रान्सफर ऑफ अ कॅपिटल असेट. भांडवली वस्तूच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आपण त्या ठिकाणी त्याचा सौदा करतो आणि सौदा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी इसार म्हणून आपण त्याला काही रक्कम देतो. समजा 10 लाखाला आपण एखादा प्लॉट खरेदी केलेला असेल आणि 50 रुपये आपण त्याला ॲडव्हान्स दिलेला असेल आणि मग नंतर ते प्लॉट घ्यायचं आपण कॅन्सल केलं तर ते 50,000 रुपये बुडतात, कारण ते 50,000 रुपये आपणाला सोडून द्यावे लागतात. जे काही आपण इसारा म्हणून दिलेले आहेत किंवा ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत ते त्या ठिकाणी सोडून द्यावं लागते. आणि हे ज्या व्यक्तीने तो प्लॉट विकलेला आहे किंवा भांडवली वस्तू विकलेली आहे त्या व्यक्तीचं ते उत्पन्न आहे, परंतु ते ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. ॲडव्हान्स जे उत्पन्न मिळालेलं आहे, मनी फॉरफिटेड, जप्त होतात ना ते मनी, आणि जप्त झालेले मनीच्या रूपाने होणारं जे उत्पन्न आहे ते अदर सोर्स ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. कॉम्पेन्सेशन रिसिव्ड फॉर यूज ऑफ बिझनेस असेट, ॲन्युटी पेएबल टू लेंडर ऑफ ट्रेडमार्क, इन्कम फ्रॉम रेसिंग इस्टॅब्लिशमेंट. तर ही अशी इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेडखाली टॅक्सेबल होणाऱ्या हे म्हणजे उत्पन्नाची यादी आहे. असे अजून बरेच उत्पन्न आहेत की जे इन्कम फ्रॉम अदर सोर्स या हेडखाली टॅक्सेबल होतात. आता त्याची यादी, एवढी लांबलचक यादी देणं या ठिकाणी शक्य नाही. आपलं BComचं लेवल विचारात घेता एवढी यादी या ठिकाणी पुरेशी आहे. ह्या उत्पन्नातून काही एक्झम्पशन्स मिळतात आणि ते एक्झम्पशन्स कोणते आहेत हे मी प्रॉब्लेम सुरू केल्यानंतर, कारण थेरॅटिकल न्यूमरिकलच्या बाबतीमध्ये जे काही प्रॉब्लेमचे चॅप्टर आहेत त्या चॅप्टरमध्ये थेरॅटिकल कितीही सांगून उपयोग नाही. जेव्हा प्रॉब्लेम आपण घेतो तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आणि म्हणून इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या चॅप्टरवर एवढी थेरी पुरेशी आहे. आता उद्यापासून आपण याच्यावर पिरियड घेऊ, म्हणजे प्रॉब्लेम घेऊ, आणि प्रॉब्लेम घेत असताना ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी क्लिअर होत जातील. अजून काही उत्पन्न यामध्ये ॲड होतील तर ते आपण बघूया. यानंतर या ठिकाणी मी थांबतो.